हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये आज मी तुमच्यासोबत सोप्या सुंदर अशा रांगोळी डिझाईन शेअर करणार आहे. खूप सुंदर आणि सोप्या कमी वेळामध्ये होणाऱ्या आजच्या डिझाईन आहे. तुम्हाला आजच्या डिझाईन नक्की आवडतील आणि आवडल्या तर तुम्ही नक्की या डिझाईन ट्राय करा. तुम्हाला अशा प्रकारच्या सोप्या सुंदर रांगोळ्या रोजच पाहिजे असतील तर तुम्ही नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि इथे तुम्हाला सुंदर सोप्या रांगोळी डिझाईन रोज पाहायला मिळतील. लास्ट टाईम मी जेव्हा अशा प्रकारच्या म्हणजे सुपारीने रांगोळी काढलेल्या डिझाईन शेअर केल्या होत्या तुमच्यासोबत, तर तुम्ही मला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांना खूप छान वाटलं डिझाईन आणि तुम्हालाही जर रांगोळी काढायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे हा ऑप्शन बेस्ट आहे की तुम्ही अशा प्रकारचे डिझाईन ट्राय करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. थोडंसं एफर्ट्स घ्यायचे आणि बस तुमची रांगोळी तयार आहे. बघा किती पटकन आणि किती सुंदर अशी रांगोळी आपण फक्त 2 मिनिटात काढलेली आहे. 2 मिनिटे नाही, 1 मिनिटाच्या आत आपली ही रांगोळी काढून झालेली आहे. तर इतक्या कमी वेळामध्ये आपण अशा प्रकारचे डिझाईनही काढू शकतो. बस थोडासा क्रिएटिव्ह माइंड आपल्याकडे पाहिजे आणि बस आपल्याला रांगोळी काढायला येते. अशा प्रकारच्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील नेहमीच. मला तुमच्यासोबत रांगोळी डिझाईन शेअर करायला खूप जास्त आवडतं. कारण तुम्ही मला खूप छान असे कमेंट्स पण करत असतात आणि तुमच्या कमेंट्स वाचल्या ना की खरंच खूप मस्त वाटतं. म्हणजे माझा दिवस किती पण खराब गेलेला असला आणि मी जेव्हाही तुमच्या कमेंट्स वाचते ना, तेव्हा मला खरंच खूप जास्त आनंद होतो आणि खूप मस्त वाटतं. जेव्हा आपल्याला कोणीतरी सपोर्ट करत असतं आपल्या कामाबद्दल, तेव्हा खरंच खूप छान असतो तो आनंद. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी खूप छान असं सपोर्ट केलेला आहे. खूप छान अशा कमेंट्स पण तुम्ही मला रोजच करत असतात. तर धन्यवाद सगळ्यांचेच. खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आपण नेक्स्ट वीकपासून संक्रांतीसाठीच्या रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नक्कीच मी सुंदर आणि नवीन प्रकारच्या डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आय होप तुम्हाला त्या आवडतीलही आणि आवडल्या तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत चला. कारण तुम्ही कमेंट्स केल्या ना तरच मला कळतं की तुम्हाला आवडत आहेत की नाही डिझाईन आणि मला त्यानुसार मला नेक्स्ट व्हिडिओ पण बनवता येतो की त्या अकॉर्डिंग मी दुसरा व्हिडिओ प्लॅन करू शकते. सो थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी खूप छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि मी प्रत्येकाला रिप्लाय पण करण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच मला तुमचे कमेंट्सला रिप्लाय करायला पण खूप जास्त छान वाटत असतं की तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलेला असतो. तर त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून माझ्या रांगोळीवरती कमेंट करतात. सो धन्यवाद सगळ्यांचेच. तर आपण इथून पुढे थोडे दिवस डेली यूजच्याच डिझाईन पाहणार आहोत. म्हणजे अशा सोप्या सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत. आजच्या डिझाईन तुम्हाला आवडल्या की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ असाच पुढे तुम्ही कंटिन्यू पहा कारण पुढच्याही डिझाईन खूप सुंदर आणि सोप्या आहेत आणि नवीन डिझाईन्स आहेत. तुम्हालाही नक्की आवडतील आणि आवडल्या तर तुम्ही नक्की या डिझाईन ट्राय करा. बघा जास्त वेळ पण लागणार नाही तुम्हाला या डिझाईन ट्राय करण्यासाठी. बस तुमच्या आयुष्यातले फक्त 5 मिनटं तुम्हाला रांगोळीसाठी द्यायचे आहेत. तर तुम्ही नक्की एवढा वेळ तर तुम्ही देऊच शकतात ना. तर नक्की तुम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा आणि अशा सोप्या सुंदर डिझाईन तुमच्या दरवाजासमोर रोजच काढत जा. तुम्ही कमेंटमध्ये मला भरपूर सारे प्रश्न विचारत असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओ थ्रूच देणार आहे. तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओज नक्की चेक करत चला. जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करत असते तेव्हा मी तुम्हाला नेहमी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते. कारण सगळेच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला कमेंट्समध्ये नाही करू शकत. सो मी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला असं देत असते. तर मला एका ताईंनी प्रश्न विचारला होता, तुम्ही कुठली रांगोळी पावडर वापरता? तर कुठलीच नाही, असंच सिंपल जी मार्केटमध्ये आपल्याला मिळते, तर त्याच प्रकारची मी रांगोळी वापरत असते आणि मोस्टली मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की जेव्हा तुम्ही रांगोळी खरेदी करता तेव्हा
म्हणजे विकत घेताना आपण नेहमी बघायचं की रांगोळी अशी पिठासारखी नाही पाहिजे, थोडीशी जाडसर रांगोळी नेहमी विकत घेताना घ्यायची. जेणेकरून आपल्याला सुंदर सुंदर असे डिझाईन काढता येतात त्या रांगोळीने. त्याने लाईन्स पण आपल्या सरळ सरळ ड्रॉ होतात जेव्हा रांगोळी आपली सुट्टी सुट्टी असते. आणि सुट्टी रांगोळी असली तर ती अट्रॅक्टिव्ह पण वाटते. ती पिठासारखी रांगोळी असेल ना, तर आपल्याला ती रांगोळी काढायला पण जमत नाही आणि ती आपल्या हातातून पडत पण नाही लवकर. सो ही एक टिप होती. अशी मी तुम्हाला आधी पण सांगितली होती आणि आत्ता पण सांगते आहे. तर काही नाही, आपल्याला मार्केटमध्ये फक्त रांगोळी विकत घेताना छान अशी रांगोळी पाहून घ्यायची आहे घेताना, की थोडीशी जाडसर असेल ना तरच ती विकत घ्या तुम्ही. पिठासारखी रांगोळी विकत घेऊ नका, कारण तिचा काहीही उपयोग होत नाही. माझ्याकडे होती, मी त्याच रांगोळीने अजूनपर्यंत लास्ट टाईमपर्यंत डिझाईन बनवत होते, पण त्या रांगोळीने जशी डिझाईन आपल्याला हवी असते तशी आपल्याला डिझाईन काढायला येत नाही. कारण की ती रांगोळी आपल्या म्हणजे जेव्हा आपण डिझाईन काढत असतो तेव्हा ती रांगोळी आपल्या आजूबाजूला पडत असते आणि रांगोळी आपली खराब दिसते. तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एवढी रांगोळी घेताना अशा प्रकारची नक्की विकत घ्या, जेणेकरून तुम्हाला रांगोळी काढायला सोपं जाईल. आणि रांगोळीचे कलर आपण काय, मी बेसिकच कलर यूज करते. जास्त माझ्याकडेही एवढे ऑप्शन अवेलेबल नाही आहेत. मी लवकरच तर वेगवेगळ्या प्रकारचे पण कलर यूज करेल. कारण की माझ्याकडे आता मला तर इथे मी जिथे राहते तिथे मला एवढेच कलर भेटतात आणि ह्याच्यापेक्षा जास्त कलर मी कुठून मागवणार. तर माझ्याकडे जेवढे कलर असतात तेवढे कलर तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ऑनलाईनमध्ये मी काही काही कलर ट्राय केले, पण क्वांटिटी खूप कमी मिळते ऑनलाईनमध्ये. तो लोकल मार्केटमध्येच रांगोळी घ्यायला परवडते. तर माझ्याकडे इथे अवेलेबल फक्त एवढेच कलर आहे जेवढे मी नेहमी वापरत असते आणि मला मोस्टली तेवढेच कलर आवडतात रांगोळीमध्ये यूज करायला. तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कुठले जेही कलर आवडतील तशा प्रकारचे कलर विकत घ्या. फक्त सुट्टे कलर विकत घ्या. चला, आजचं आपले प्रश्न उत्तरं संपलेली आहेत आय थिंक. आणि तुम्ही इथपर्यंत आलेला आहात म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्येही अशा सोप्या सुंदर डिझाईन पाहणार आहोत. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.